अक्षय पाटील आहेत. बॅट्समन नेम येस मॅच ऑन गेम ऑन. पहिलाच बॉल व्हॉट अ शॉट. पहिल्याच बॉलवरती दमदार सुरुवात. खरं तर निलेश पवार पहिल्याच बॉलवरती केलाय वार आणि पवारची पॉवर षटकार. मैदानाच्या आतमध्ये बदलापूर अव्हेंजर संघाच्या माध्यमातून पहिल्याच 2 बॉलवरती 10 धावा जमा केल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बॅटची एज आणि त्यानंतर बॉल 4 धावा अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. हॅलो येस टीमची टोटल 18 धावा. शेवटचा एक बॉल. खरं तर अप्रतिम सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टीम बदलापूर अव्हेंजर संघाच्या माध्यमातून इथे देखील यॉर्कर लेन. खरं तर चांगला चेंडूंना इथे सन्मान दिलं जातं. खरं तर निलेश पवार चांगली बॅटिंग करत आहेत. सर्व चेंडू खेळलेत आणि खरं तर या 6 चेंडूंमध्ये वैयक्तिक धावांचा विचार केला तरी देखील 19 आहेत आणि टीमची टोटल देखील 19 धावा. म्हणजे सध्या तरी या मॅचची संपूर्ण जबाबदारी निलेश पवार यांनी नक्कीच आपल्या खांद्यावरती उचलली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा. चला स्पीडअप करायचा आहे टीम वाडा वॉरियर्स. इथून कोणत्या संघाला आता इथून एक्स्ट्रा वेळ मात्र अधिकचा वेळ कोणत्याच टीमनं खर्च करायचा नाहीये. 4 षटकांचा हा सामना आहे. खरं तर सेकंड राऊंडमधली ही 4थी मॅच आहे. या मॅच नंतर आपण अगदी पॉईंट्स टेबल पाहणार आहोत व त्यानंतर सेमीफायनलचे सामने कशा प्रकारे असतील ते नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. परंतु ही मॅच कंप्लीट झाल्यानंतर तुमच्यापर्यंत पॉईंट टेबल पोहोचेल आणि त्या प्रकारे मॅचेस कशा असतील संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार. बॉलर नेम हितेश. षटक क्रमांक 2. सेकंड ओव्हर. गोलंदाज हितेश आहेत बॉलिंग मार्कवरती. इथून कमबॅक करायचा आहे परंतु दुसऱ्या बाजूला निलेश पवार आहेत. फटका चांगला आहे. ऑन साईडला बॉलला ढकललंय. खरं तर सातत्याने पॉवरफुल फटकेबाजी सध्या पाहायला मिळते. अप्रतिम बॅटिंग. संपूर्ण जबाबदारी खरं तर पवार यांनी उचलली आहे. निलेश पवार आहेत. अप्रतिम बॅटिंग. 2च्या मदतीने टीमची टोटल 21 रन्स. 21 धावा.
फटका चांगलाय, खरं तर कट केलाय, बॉलला पाठवला सरळ, अगदी शॉर्ट पॉइंटच्या डोक्यावर सरळ चेंडू सीमा पार, 4 धावा. चार धावा आल्यात मैदानाच्या आतमध्ये. 25 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. हा देखील फटका चांगला आहे. सातत्याने प्रत्येकी बॉलवरती प्रतिहल्ले केले जात आहेत आणि आता हा देखील चेंडू पुन्हा एकदा फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. बॅक टू बॅक. हा दुसरा वार, दुसरा चौकार. या स्लोवा फुल टॉस होता आणि बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. बॉलला ढकललाय, खरं तर याही चेंडूवरती एक सिंगल एकविटली जाते. दमदार बॅटिंग. जवळजवळ 11 चेंडू नॉन स्ट्राईक एंडवरती उभे होते बॅट्समन डॉक्टर आशिष यादव, परंतु अगदी 11 चेंडू नंतर 12वा चेंडू फेस करत आहेत. इथे पहिलाच बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 34, 34 धावा. सुयोग साबळे आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केला. डीप मध्ये खेळाडू आहेत फाईन लेगला. इथे या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सिंगलवरती खरं तर समाधान मानावं लागेल आणि टीमची टोटल 35, 35 धावा. अगदी या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये बदलापूर एव्हेंजर्स संघाला सातत्याने आता धावा जमा कराव्या लागतील. 60+ धावा बनल्यानंतर या मॅचला मजा येणार आहे, कारण की वाडा वॉरियर्स ही देखील टीम एक दमदार टीम आहे. खरं तर दोन्हीही टीमसाठी हा महत्त्वाचा सामना आहे. नक्कीच सुयोग साबळे यांचा विचार केला मागील मॅचमध्ये. खरं तर मेडन ओव्हर प्लस 3 विकेट ज्यांनी कॅरी केले होते, मेडन ओव्हर फेकला होता, तेच गोलंदाज बॉलिंग मार्कमध्ये आहेत. फटका चांगलाय. डीपमध्ये खेळाडू आहेत. फटका फसलाय, परंतु इथे सध्या तरी घाई आणि गडबडी केली जाते, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने टीमची टोटल 37, 37 धावा. सध्या तरी पहिल्या विकेटसाठी ही भरपूर चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. समोर होता लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं बॉलला उडवण्याचा प्रयत्न करायचा होता, स्टँड अँड डिस्पॅच करायचा होता,
परंतु इथे सध्या तरी फिरकीचं आक्रमण आहे. मिश्री गोलंदाजी अगदी सातत्याने बॉलला वळण देण्याचं काम गोलंदाज करतायत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला बॅटच्या अगदी टो एंडला हा चेंडू आणि इथे पहिल्या विकेटचा पतन. सुयोग साबळे याच्या नावावरती हा पहिला विकेट. फलंदाज बाद. बॅट्समन आशिष यादव मैदानाच्या बाहेर. मॅच ऑन. फुल टॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आहे परंतु एक धाव तर कंप्लीट. दुसराचा प्रयत्न आणि दुसरे ही धाव इथे कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 39. 39 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. खरं तर तिसऱ्या ओव्हरमध्ये नक्कीच वाडा वॉरियर संघानं चांगलाच कमबॅक केलाय. येस मॅच ऑन. गेम ऑन. शेवटचं हे षटक आणि आता या शेवटच्या षटकामध्ये आता इथून किती धावा बनल्या जातील. सध्या तरी निलेश पवार आहेत. एका हाती किल्ला या मॅचमध्ये ते लढवत आहेत. खरं तर संपूर्ण जबाबदारी आता त्यांच्यावरती आहे. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 40 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. परंतु इथे आता सध्या तरी डावकरे हाताचा फलंदाज अर्थातच लेफ्ट हँडेड बॅट्समन संकेत यांना इथून सध्या तरी टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. कारण की शेवटचे षटक आहे आणि शेवटचं षटक खरं तर हे अटॅकिंग क्रिकेटसाठी जाणलं जातं. खरं तर हाणामारीत हे षटक सातत्याने इथून येस. चला मॅच ऑन.
इथे फटका फसलाय, शॉट कवळा खेळाडू आहेत आणि इथे मात्र कॅच कंप्लीट केली जाते. विकेटचा पतन, फलंदाज बाद. येस, मॅच इज ऑन. पहिलाच बॉल अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली जाते. खरं तर नवीन बॅट्समन डॉक्टर चंद्रभूषण आहेत. खरं तर इथून पहिल्याच बॉलवरती सिंगल एकवटली जाते, कारण की समोर निलेश पवार आहेत, जे एक सेट बॅट्समन आहेत. त्यांना सातत्यानं स्ट्राईकवरती आणण्याचं काम इथून चंद्रभूषण यांनी नक्कीच केलंय. खरं तर चांगला माइंडसेट मित्र म्हणेन. खरं तर पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, कव्हर्समध्ये खेळण्याचा मनसुबा होता, परंतु या ठिकाणी या चेंडूवरती एकच सिंगल मिळेल. शेवटच्या षटकामध्ये सध्या तरी भरपूर चांगली गोलंदाजी केली जाते. 42 रन्स. खरं तर गोलंदाज गिरीश आहेत. फटका चांगला आहे, वॉट अ शॉट, फ्लॅट फटका, चेंडू चाललाय सरळ फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज डॉक्टर चंद्रभूषण यांच्या बॅटमधून हा दमदार षटकार. IPMच्या संघानं डीजे
पक्ष बदलण्यात तरबेज आहेत ते. हे अंपायरने आऊट दिलेला आहे. पहिली बॉल, पहिली विकेट, पहिला हादरा. अजून काय बोलू. वाडा संघ 1 रन. वाव, योगी सरांची मस्त फिल्डिंग. योगेश, आमचे योगेश पाटील सर ऑलराऊंडर, मस्त फिल्डिंग. वाडा संघ 2 या धावसंख्येवर पोहोचलेला आहे. बदलापूरची चांगली सुरुवात झालेली आहे ॲव्हेंजर्सची. चंद्रशेखर, बॉल है यार, क्लासिक बॉल. मस्त मस्त चंडे यार, बॉलिंग है यार, क्लासिक. 5 बॉल ना, किती बॉल झाले? 5 बॉल 2 रन. वाडा संघाची अतिशय खराब आणि निराशाजनक सुरुवात. ओ, अभि सर तू कुठं रनिंग केली त्यांनी? बसून आलो तो एवढं तर पहिला भागात आहे ना. एवढं तर भर भागात आहे ना बे. बोल बरं आता, बोल कुठे आवाज आला नाही येत रे बाळा. असं कसं चालतंय. चला, बदलापूर संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे योगेश पाटील. योगेश पाटील एक मुरलेले अतिशय तरबेज असे गोलंदाज आहेत ते आमचे बदलापूर संघाचे. वाडा संघाची सुरुवात 3. योगेश पाटील, असा उचलून असा बॉल मारलेला आहे. ओ, थोडासा बॉल कॅच सुटलेला आहे. 2 रन धावून काढलेले आहेत त्यांनी. 5 रन. वेडा संघ आणि BMPA संघ प्लीज टॉस साठी येऊन जा. 2 रन धावून काढलेले आहेत. धाव संख्या, सुंदर असा बॉल त्यांनी टोलवलेला आहे. 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत. ओ, वेल ट्राय, गुड फिल्डिंग संकेत. 7 रन. BMPA आणि वेडा संघाचे दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. सेमीफायनल
वाडा संघाची वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे 7 ना 7 रन. बॉलला फक्त दिशा दिलेली आहे. फिल्डर तिथे आहे. 1 रन धावा घेण्यात यशस्वी. धावसंख्या झालेली आहे 8. योगेश पाटील सर 1. बाईच 1 रन. एक छोटी धाव घेतलेली आहे. लेग बाईचा इशारा अंपायरचा. काय समीकरण आहे सध्या बाळा? 14 बॉल 46 रन टू विन. 14 बॉल 46. सुंदर असा बॉल. बॅट्समन बीट झालेले आहेत. सुंदर अशी बॉलिंग सध्या तरी ॲव्हेंजर्सकडनं. चांगल्या दमदार बॉलिंगचं प्रदर्शन. बॉल असा टोलवला गेला आहे त्यांनी. कॅच. आउट झालेले आहेत. बाउंड्री लाईनवर उत्कृष्ट बॉलिंग. तिसरं षटक घेऊन येत आहे डॉक्टर शुक्ला. बॅट्समन आहे डॉक्टर अक्षय ठाकरे. बॉलर आहे डॉक्टर शशांक शुक्ला. आणि पतन. विकेट गेलेली आहे. आत्मसमर्पण वाडा संघाचं. अजून एक संघाला कसेलचं टार्गेट पूर्ण होईल की नाही माहीत नाही, पण इथे संघाचं टार्गेट पूर्णासाठी पूर्ण प्रयत्न करताना नाही ना, आता आपण जिंकलो की आपणच मध्ये ना. या सामन्यामध्ये बदलापूर एव्हेंजर्स बऱ्याच अंतराने पुढे दिसत आहे सध्या. तरी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो, त्यामुळे आपण अजूनही उत्कृष्ट बॉलिंगचा नमुना येते डॉक्टर शशांक शुक्ला उत्कृष्ट असा यांच्याकडून. बॉल डॉक्टर शुक्ला यांच्याकडून. 9 बॉलमध्ये 45 धावांची आवश्यकता आहे अजून जिंकण्यासाठी. 9 बॉलमध्ये 45 रन. थोडं अशक्य असं.
उत्कृष्ट असा फटका मारण्यात आलेला आहे आणि ते उत्कृष्ट अशी कॅच Out. पकडलेली आहे. वाडा आणि संघाचं अजून एक- अधपतन झालेलं आहे इथे. अजून डॉक्टर एक शुक्ला wicket यांनी बसलेला जोरदार हादरा. विकेट घेतलेली आहे. चंद्रशेखर यांनी मस्त कॅच पकडलेला आहे. बॅट्समॅन नेम प्लीज. कौन से कलर की चड्डी पहनी हो भाई? माझी निळी आहे. बॅट्समन नेम प्लीज. हो बीट डॉक्टर दत्ता. शुक्ला सरांची मस्त अशी बॉलिंगचा ओव्हर तरी संपवलेला आहे. 2 ओव्हर 2 विकेट घेतले त्यांनी. अण्णाचे बॉलर आता. अरे बापरे. कोण घेते चौथी ओव्हर? बापरे. काय रे बाळा? किती पाहिजे? नाही ठीक आहे. राव सर का? नाही नाही जिंकतील आम्ही जिंकू. इतना तो नाही. इतना तो नाही. राव सर गोष्ट वेगळी केली असती. नाही रे असं पण आपण ही जिंकलं तर आपण फायनल सीमाला जाणार होतो. चौका. श्रीनाथ माने सरांचं चौकाराचे स्वागत करण्यात येत आहे. पहिला बॉल चौकार. तरी पण दिल्ली बहुत अभी दूर है वाडा संघ के लिए. असं म्हणतात की दिल्ली बहुत दूर आहे. वाडा संघाला अशक्य असं 5 बॉलमध्ये किती रन? 39 धावा. 5 बॉल 40. अशक्य. हातात कॅच. फिल्डर जागून हल्ले पण नाही. तसू बरंही हल्ले नाही. डायरेक्ट हातामध्ये कॅच. ऋतुराज नाही संकेत वाळके बंधू. मिस फिल्डिंग. ठीक आहे. आता ॲव्हेंजर जिंकण्याच्या स्थितीमध्ये असल्यामुळे मिस फील्ड ही चालून जाऊ शकते. बीट झालेले आहेत. चौकार. खणखणीत चौकार मारलेला आहे. पण चौकार मारून पण काही त्यांचा विजय त्यांच्या दृष्टिक्षेपातच नाही आहे. जवळजवळ बदलापूर संघ हा विजय घोषित करण्यात आलेला आहे. जवळजवळ
पण तरी पण एक औपचारिकता म्हणून आपण पूर्ण ओव्हर टाकून घेऊ माने सरांची. ओ परत बीट. ओव्हरची समाप्ती. बदलापूर संघ विजयी. बदलापूर संघ सेमीफायनलमध्ये धडाक्यामध्ये प्रवेश करत आहेत. धूमधडाक्यामध्ये प्रवेश झालेला आहे बदलापूर ॲव्हेंजर टीमचा. ए भाई ते नीट बघून घे पहिले काय ते वाडाचं आहे की नाही. अण्णाला बोलो. BMPA संघ त्यांनी आपली फिल्डिंग लावावी. वेडा संघ 2 प्लेयर आपले 2 बॅट्समन पाठवा आपले. सेमीफायनल स्टार्ट करतोय आपण. बदलापूर ॲव्हेंजरनी धूमधडाक्यामध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. कॅप्टन